नागपूर अमरावती रोडवरती बाजार गावात सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये स्फोट झालेला असून यात 9 जणांचा मृत्यू झालाय। सी बीच 2 या इमारतीमधील कंपनीमध्ये हा स्फोट झालेला असून इमारत जमीनदोस्त करण्यात आलेली आहे। मात्र इमारतीच्या आत अजूनही 17 बॉक्स TNT शिल्लक असल्याची माहिती मिळते। त्यामुळे थोडीही चूक झाल्यास पुन्हा एकदा स्फोट होऊ शकतो। त्यामुळे तिथे आधी ड्रोन उडवून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली। या स्फोटामध्ये मृतांचा आकडा वाढल्याची भीती वर्तवली जाते। मृतांमध्ये 6 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। दरम्यान सोलार एक्सप्लोजिव्ह बनवणाऱ्या कंपनीमध्ये हा स्फोट झालेला आहे। तसंच या स्फोटात अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झालेले आहेत। कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसंच जखमींवर ऑरेंज सिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। दरम्यान या दुर्घटनेमधील कामगारांच्या परिवाराचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात। यांची मुलगी होती, माझे भाटवे आहे, ते माझी भाची आहे। काय नाव आहे? आरती सहारे। काय घटना, काय माहिती मिळाली तुम्हाला? कसे असे पोहोचले आणि कशी एकुलती एक होती का कुटुंबातली, काय सांगाल? 2 बहिणी होत्या फक्त, भाऊ एकही नाही। बाप लंगडा आहे, आई मुकी आहे। ते आई म्हणजे ते माझी बहीण आहे सगळी, हे माझे भाटवे आहे। म्हणजे ती एकटीच आधार होती आई वडिलांना? हो हो। मोठा सहारे कुटुंबावर मोठा असा आघात कोणीच नाही, कोणीच आधार होती, तेच पालन पोषण करत होते मुलगा म्हणून, तेच आधार होती, तेच मुलगा म्हणून त्याच्यासाठी मी मामा आहे तिचा। ये बेटा, कोण तू नातेवाईक आहे का? हा, त्यांचे जे लहान मुलगी आहे ना, त्यांचं ज्याच्यासोबत लग्न, त्यांचा लहान भाऊ आहे मी, यांचे माझे मामाचीच होते। तर यांचं असं झालं सर की यांना घरी माहिती पडली सकाळी की प्लॅन फुटला। मला पण माहिती झालं सर सकाळी, यांना पण माहिती झालं आणि त्याच्यामध्ये लिस्ट लागली। लिस्टमध्ये असं पता लागलं की यांची मुलगी मरण पावली म्हणून तुम्हाला बोलावलं। तर असं त्याच्यासाठी पता लागला, तर आम्ही तसं धडपडीनं सकाळी लवकर आलो सर। कोणत्या गावात काम? गाव यांचं मासूद कामठी सर, मासूद कामठी इथेच आहे, जवळ 15-20 किलोमीटर आहे मासूद कामठी म्हणून तिथे। आणि सकाळी जसं बातमी पोहोचली तसा सर अंधकार खूप पसरला घरी, जे मुलं होता तिथे खूप। आणि आधार म्हणून तेच मुलगी होती, तेच पालन पोषण करत होते बाबाचं, पूर्ण यांच्या आई बाबाचं, कारण की मुलगा कोणी होता नाही, तेच मुलगा म्हणून त्यांचं सगळं पालन पोषण करते। आणि असा खूप मोठा धक्का पोहोचला सर यांना की जे पालन पोषण करणे हे आता यांचं जे दुःख झाले जिंदगीभरासाठी झालं सर। आणि यात संपूर्ण घटनेचे अधिक अपडेट्स देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रजत वशिष्ठ, आमचे प्रतिनिधी। रजत, खरं तर झाल्या घटनेनंतर लगेचच रास्ता रोको देखील करण्यात आलेला होता। काय ताजी परिस्थिती आहे या क्षणाची? विशाल, सकाळपासून जेव्हापासून 8:43 हा स्फोट आहे तो झाल्याची माहिती, आणि तेव्हापासून या ठिकाणी हा मुख्य दार आहे। या ठिकाणी सकाळच्या वेळेस तर हजारो लोक होते आणि नंतरही आता काही मिनिटांपूर्वीपर्यंत शेकडो लोक जो आहे ते या ठिकाणी होते। सुरुवातीला जे कामगार आतमध्ये अडकलेले होते किंवा जे या कंपनीमध्ये काम करतात त्यांचे नातेवाईक आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या चिंतेने या ठिकाणी गोळा झालेले होते। मात्र नंतर प्रशासनाने कोण मृतक आहेत याची संपूर्ण माहिती दिली। सर्व कामगारांना दुसऱ्या गेटमधून सुरक्षितरित्या बाहेर पाठवण्यात आला, गावामध्ये पाठवण्यात आला। त्याच्यानंतरही काही लोक जे आहेत ते इथून हटायला तयार नव्हते आणि सातत्याने शेकडो लोक इथे उपस्थित राहून घोषणाबाजी करत होते। मध्ये मध्ये लोकांचा रोष उफाडून येत होता। सकाळी पण रास्ता रोको करण्यात आलेला होता आणि आता थोड्या वेळापूर्वी पण रास्ता रोको करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता। आणि आता थोड्या वेळापूर्वी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून या ठिकाणातून सर्वांना हुसकावून लावलेला आहे। जे लोक या ठिकाणी उभे होते सकाळपासून त्यांना इथून दूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या ज्या आहेत दुचाकी चारचाकी त्यांना दूर करण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण मुख्य दाराच्या जवळचा परिसर जो आहे तो मोकळा करण्यात आलेला आहे। आतमध्ये ज्या ठिकाणी घटना घडली आहे ती इमारत जमीनदोस्त झालेली आहे। मात्र त्या ठिकाणी अवतीभोवती आणखी स्फोटक असल्यामुळे पुन्हा ब्लास्ट होण्याची, पुन्हा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे बचाव कार्य करताना सावधगिरीने तो बचाव कार्य करावा लागणार आहे आणि नियमाप्रमाणे तो बचाव कार्य जो आहे तो केला जात आहे। मात्र अजूनही जे मृतदेह आहे ते आतून बाहेर आणण्यात आलेले नाहीये, त्यामुळे कदाचित आतमध्ये बचाव कार्याला गती मिळाली असेल। त्याच्यापूर्वी या ठिकाणी पोलिसांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो मोकळा करून घेतलेला आहे। SRPF आणि दंगा नियंत्रण पथक जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी या सोलार इंडस्ट्रीजच्या मुख्य दारावर ज्या ठिकाणी सकाळपासून वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या त्या ठिकाणचा बंदोबस्त आणखी मजबूत करून घेतला आहे। विशाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।